पांढरकवडा डेपोचे लक्ष्मण हुसेन आत्रामजी इथे एक चालक आहेत. त्यांची कोणतेही कारण नसताना, कोणतंही ठोस कारण नसताना यवतमाळ विभाग नियंत्रक साहेबांनी त्यांचीवाली हेतुपुरस्पर बदली केलेली आहे. त्यांच्या विरोधात त्यांनी गेल्या 3 दिवसापासून त्यांनी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आणि अशा प्रसंगामध्ये पावसाचे दिवस असतानासुद्धा त्यांच्यावर हा आपत्कालीन परिस्थिती आणलेली आहे. एस टी महामंडळामध्ये गेल्या किती वर्षांपासून सर्व्हिस झाली आपली? 20 झाली. हां, त्यांची 20-25 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि कोणताही अपघात त्यांच्यासमोर झालेला नाही आहे. त्यांना बिल्ला वगैरे आपण पाहू शकता मिळालेला आहे. एस टी महामंडळाचे कर्मचारी पांढरकवडा आगार एक चांगलं व्यक्तिमत्व आणि नियमानं चालणारे व्यक्तिमत्व आहेत. चालक म्हणून त्यांचीवाली कामगिरी फार उत्तमरित्या त्यांनी महामंडळाला बजावलेली आहे. आपली सेवा देत असताना कोणताही अपघात त्यांच्या हातून झालेला नाही आहे. आणि एवढं चांगली सर्व्हिस देत असतानासुद्धा त्यांच्यावर ही पाळी आलेली आहे. विभाग नियंत्रक साहेब यवतमाळ यांनी त्यांच्या जो पांढरकवडा आगाराचे चालक म्हणून होते त्यांचीवाली बदली इतरत्र केलेली आहे. त्यांचं मत असं पडत आहे की माझ्यावर हा दबाव आणलेला आहे आणि मला हेतुपुरस्पर इथून पांढरकवडा आगारातून इतर आगारामध्ये पाठवण्याचं एक षडयंत्र आहे. आणि त्यांची मागणी आहे की मला पांढरकवडा आगारामध्येच माझी जे बदली केलेली आहे ती थांबवून पांढरकवडा आगारामध्येच कायम ठेवण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. आणि त्याकरिता त्यांनी आमरण उपोषण गेल्या 3 दिवसापासून इथं आरंभ केलेला आहे. आपण पाहू शकता पावसाचे दिवस आहेत. एक छोटंसं छत इथं हे बघू शकता आपण. विभागीय कार्यशाळा, इथे कर्मचारी आहेत. हे दादा आहेत पांढरकवडा डेपोचे, हे पांढरकवडा डेपोचे चालक आहेत. आणि इथे पावसाचे दिवस असल्याकारणानं राहण्यासाठी आणि पाण्यापावसाची सोय असताना एक छोटंसं एक पिकअप गाडी इथं आणलेली आहे. आणि याच्यामध्ये ते दिवस रात्र इथं थांबून राहतात. पावसाच्या वातावरणामुळं अशा विपरीत परिस्थितीमध्ये लक्ष्मण आत्राम पांढरकवडा आगाराचे चालक जे आहेत, नियमाच्या बाहेर जाऊन कोणतंही काम करत नाही, नियमाला धरून काम करणारे व्यक्तिमत्व असं त्यांचं परिचय असतानासुद्धा एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक साहेब अमोल गोंजारी साहेब यांनी इतर ज्या संघटना आहेत त्यांच्या दबावाला बळी पडून यांच्यावरती हेतुपुरस्पर लक्ष्मण आत्रामजी यांच्यावर ही कारवाई केलेली आहे. यांची मागणी एवढीच आहे की आपल्याला पांढरकवडा आगारामध्ये सातत्यानं जे काम करत आलेलं आहे तेथेच त्यांची कायम नियुक्ती राहावी हा त्यांचा विषय आणि त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे. त्यांच्यावरचा हा जो आघात आहे हे आम्ही कर्मचारी, एस टी महामंडळाचे कर्मचारी म्हणून आम्ही इथं उपस्थित आहोत. त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि त्यांच्यावरती पावसाच्या या दिवसामध्ये सुद्धा त्यांना आम्ही पाठिंबा दर्शवित आहोत. त्यांच्यावरचा झालेला हा अन्याय लवकरात लवकर निकालात काढावा आणि त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना एस टी महामंडळाची सेवा करण्याचं जे त्यांचं कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून एस टी महामंडळाचे जे विभाग नियंत्रक साहेब आहेत त्यांनी कोणत्याही याच्यामध्ये बाधा निर्माण करू नये. सातत्यानं त्यांना पांढरकवडा आगारामध्येच काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी या ठिकाणी अशी अपेक्षा करतो. आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे परिवहन मंत्री आहेत एकनाथजी शिंदे सोबतच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना विनंती करीत आहोत की त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे विभाग नियंत्रक साहेब यवतमाळ यांनी जो अन्याय केलेला आहे तो तात्काळ त्यांच्यावरती अन्याय जो केलेला आहे तो त्यांनी थांबवावा आणि यांना लक्ष्मणजी आत्राम यांना तात्काळ न्याय देऊन एस टी महामंडळाची सेवा करण्यासाठी रुजू करून घेण्यात यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे. आपण इथं बघू शकता पांढरकवडाच्या आगाराचे आहेत, वणी आगाराचे अध्यक्ष आहेत, सोबतच वणी आगाराचे कार्यकर्ते आणि सचिवसुद्धा इथं उपस्थित आहे. आणि मी स्वतः मिलिंद गायकवाड वणी आगाराचं नेतृत्व करणारा, सोबतच आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती जो काही अन्याय होता आहे त्यांचा वाचा फोडण्यासाठी आम्ही सदैव तयार राहतो. आणि जो आम्हाला साथ देतो त्याला आम्ही साथ देतो आणि जो आमच्या विरोधात जातो कोणत्याही कारण नसताना तर त्याला ते कारण दाखवावं लागतं अशी आमची अपेक्षा आहे. आणि आमची एकमेव मागणी अशी आहे की लक्ष्मणजी आत्राम यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तात्काळ तो थांबवावा आणि त्यांना न्याय द्यावा एवढं इथे बोलतो आणि यांची मागणी पूर्ण व्हावी
पाण्या पावसाचे दिवस आहे, त्यांची तब्येत खालावलेली आहे. आत्ताच डॉक्टर इथनं तपासून गेलेले आहेत. त्यांना जास्त दिवस इथं ठेवणं योग्य नाही आहे. प्रशासनानं तात्काळ चांगली भूमिका घेऊन आपलं यांना लक्ष्मणजी आत्राम यांना न्याय द्यावा अशी आमची सर्वजणांची इथे मागणी आहे. आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री या नात्यानं आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून विभाग नियंत्रक अमोल गोंजारी साहेब यांना तात्काळ संपर्क साधून लक्ष्मणजी आत्राम यांच्यावर होत असलेला अन्याय हा थांबावा एवढी या ठिकाणी या प्रसंगी विनंती करतो. जय महाराष्ट्र.